लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। अंगणवाडी भरती घोटाळा प्रकरणी प्रकल्प अधिकारी रवींद्र मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा 26 जानेवारीला आत्मदहन करणार माजी सैनिक महेंद्र पाटील। शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत बनावट नियुक्तीपत्र देऊन लाखोंची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सन 2021 मध्ये कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया न राबवता महिला व बालविकास विभागातील तत्कालीन प्रकल्प अधिकारी रवींद्र मराठे सेवानिवृत्त यांनी बनावट नियुक्ती आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या आदेशाच्या आधारे संबंधित महिलेला 3 महिन्यांचं मानधन देण्यात आल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तालुक्यातील विविध गावातील महिलांकडून प्रत्येकी 1 ते 2 लाख रुपये घेऊन भरतीचं आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप असून सेवानिवृत्तीनंतरही शासकीय शिक्क्याचा गैरवापर केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। या प्रकरणी चिमठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री व संबंधित यंत्रणांकडे गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। 3 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास 26 जानेवारी 2026 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा देण्यात आला असून या प्रकरणामुळे महिला व बालविकास विभागात खळबळ उडाली आहे। मुख्य संपादक भूषण पवार। शिंदखेडा तालुक्यातील अंगणवाडी भरती संदर्भातील बनावट नियुक्तीपत्र व आर्थिक फसवणुकीचे आरोप अतिशय गंभीर आहेत। या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहेत। दोषी आढळणाऱ्या कोणालाही अधिकारी यांना पाठीशी घातले जाणार नाहीत। सेवानिवृत्त अधिकारी असो व सध्याच्या कर्मचारी त्यांना कायद्यानुसार कारवाई केली जावी। निवृत्त अधिकारी हा शिक्क्याचा गैरवापर करून बनावट नियुक्ती आदेश दिले आहेत आणि महिलांची आर्थिक फसवणूक झाली आहे, तरी या गंभीर गुन्हा आहे। या प्रकरणात पोलीस तपासद्वारे FIR दाखल करून योग्य त्या कलमाने कारवाई करतील मी अशी अपेक्षा करतो। ज्यावेळेस तक्रार दाखल केली त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याने पत्र काढले की 2021 मध्ये ही भरती प्रक्रिया राबवलीच नाही आणि दुसऱ्या महिन्याला पत्र काढलं जातं की 2021 मध्ये ही भरती प्रक्रिया प्रलंबित आहे। अशा ह्या प्रकारे हा खूप मोठा बनावट रॅकेट शिंदखेडा तालुक्यामध्ये अंगणवाडी एकात्मिक बालविकास अंगणवाडीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे, जेणेकरून शिंदखेडा तालुक्यामध्ये बहुतेक महिलांची पैशांची आर्थिक व्यवहार करून फसवणूक केली गेली आहे। अशा या फसवणूक करणारा अधिकारी निवृत्त अधिकारी रवींद्र मराठे याच्यावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकारी याच्यात जे सामील असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व असे न झाल्यास या 3 दिवसाच्या आत असे न झाल्यास येत्या 26 जानेवारी या तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आत्मदहन मी करेल, याला जबाबदार प्रशासन राहील हीच विनंती।